नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मक्याची भाकरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या इथे मका मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता हा मका आपल्याला गिरणीतून दळून आणायचा आहे। ज्या पद्धतीने आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ बनवतो त्याच पद्धतीने हा दळून आणायचा आहे। दळून आणल्यानंतर आपल्याला इथे साधारण मी एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे। मीठ घालणे ऑप्शनल आहे, पण मिठामुळे याची चव खूप छान येते। अतिशय पौष्टिक असा हा भाकरीचा प्रकार आहे। तर इथे थोडेसे पाणी घेऊन मी अगदी साधं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। पाणी घेऊन मी इथे छान तो गोळा मळून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भाकरीचा गोळा मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। तर इथे मळून झाल्यानंतर आपल्याला पोळपाटावरती पीठ घ्यायचं आहे। अतिशय रुचकर अशी ही मक्याची भाकरी लागते। आवडीप्रमाणे यामध्ये आपण मसाला सुद्धा वापरू शकतो, जसं की लसण जिरे किंवा धपाट्यासारखा आपण यामध्ये पालक कोथिंबीर वापरून सुद्धा याचे धपाटे बनवू शकतो। तर या इथे खाली मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि छान तो पातळ असा थापून घेणार आहे। थापत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास याच्यामध्ये होत नाही। अगदी भाकरीसारखंच आपल्या तो थापला जातो। अलगद हातावर घ्यायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला ती भाकरी उलट्या साईडनी टाकायची आहे। ज्याप्रमाणे ज्वारीच्या भाकरीला आपण पाणी लावतो त्याच पद्धतीने या भाकरीला देखील वरनं पाणी लावायचं आहे। बघू शकता आपण अशी भाकरी आपण वांग्याचं भरीत, ठेचा, छान मसाला भाजी असेल कुठली तर त्यासुद्धा सोबत आपण सर्व करू शकतो। तर आता वरतून थोडीशी हलकीशी कोरडी झालेली आहे आणि ती पलटवून घेणार आहोत। दुसऱ्याही बाजूने ती छान भाजल्यानंतर आपल्याला गॅसच्या आचेवर किंवा तव्यावरच आपल्याला ती खमंग अशी भाजून घ्यायची आहे आणि तूप आणि मीठ वापरून किंवा वांग्याचं भरीत, ठेचा भाजून घ्यायची आहे आणि तूप आणि मीठ वापरून किंवा वांग्याचं भरीत, ठेचा, छान मसाला भाजी, एसर यांच्याबरोबर ती सर्व करायची आहे। बघू शकता आपण केलेली भाकरी जी आहे तर ती अतिशय टम्म अशी फुगते, चवीला अतिशय रुचकर लागते। नुसती तूप आणि मिठाबरोबर सुद्धा चवीला खूप छान लागते। नक्की करून पहा। माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।